नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉगी बालविकास आणि अध्यापनशास्त्र या विषयासाठी टीईटी परीक्षेकरता इम्पॉर्टंट क्वेश्चन्स या ठिकाणी पाहणार आहोत. मी प्रोफेसर एम आर जोशी MM सेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. चला तर पाहूया चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉगीचे टीईटी साठीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. या व्हिडिओमध्ये 31 प्रश्न ते 40 प्रश्न दिलेले आहेत. 31 पासून ते 40 म्हणजे 10 प्रश्न दिलेले आहेत. पहिले जे 30 प्रश्न आहेत ते मागच्या 3 व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. चला तर पाहूया 31वा प्रश्न. एखाद्या बालकाचे मानसिक वय 11 वर्षे असून जन्मवय 9.16 वर्षे आहे, तर त्या बालकाचा बुद्धी गुणांक किती? पर्याय असे आहेत: नंबर 1 100, नंबर 2 120, नंबर 3 75 आणि नंबर 4 86. तर या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे 120. जर आपण मानसिक वय भागिले जन्मवय यांचा गुणोत्तर काढला आणि त्याला 100 ने गुणलं तर उत्तर 120 येतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 120. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न तो 32वा आहे. तो असा आहे: खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? पहिला आहे बुद्धीचा विकास होत असताना तो नियमित होत नाही. दुसरं विधान, वयाच्या पहिल्या 5 वर्षांपर्यंत बालकाच्या बुद्धीचा विकास झपाट्याने होतो. तिसरं विधान, बुद्धिमत्ता ही अनुवंशिक नसते. चौथं विधान, सर्वसाधारणपणे मंदबुद्धी बालकांच्या बुद्धीची वाढ लवकर खुंटते. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे बुद्धिमत्ता ही अनुवंशिक नसते, तर उलट अनुवंशिक असते. त्याच्यामुळे असत्य विधान आहे हे. असत्य विधान असल्यामुळे आपल्याला तिसरा पर्याय या ठिकाणी निवडता येतो, बुद्धिमत्ता ही अनुवंशिक नसते. 33वा प्रश्न. महाराष्ट्रातील डॉक्टर कामत यांनी कोणत्या नावाने बुद्धिमापन कसोट्या प्रसिद्ध केल्या होत्या? त्यांनी बिने परिमाण श्रेणी जी होती ती महाराष्ट्रातील म्हणजे भारतातील मुलांसाठी प्रसिद्ध केली होती. तर ती बुद्धिमापन कसोटी कोणत्या नावाने प्रसिद्ध केली? पर्याय असे: नंबर 1 हिंदी मुलांचे बुद्धिमापन, नंबर 2 हिंदू मुलांचे बुद्धिमापन, नंबर 3 भारतीय मुलांचे बुद्धिमापन, नंबर 4 महाराष्ट्रातील मुलांचे बुद्धिमापन. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे नंबर 1 हिंदी मुलांचे बुद्धिमापन. तो 34वा प्रश्न आहे. AGCT हे कोणत्या प्रकारच्या चाचणीचे वा कसोटीचे नाव आहे? नंबर 1 व्यक्तिमत्व मापन कसोटीचे, नंबर 2 बुद्धिमापन कसोटीचे, नंबर 3 अभियोग्यता मापन कसोटीचे, नंबर 4 संपादन कसोटीचे. तर उत्तर करेक्ट आहे बुद्धिमापन कसोटीचे. त्या ठिकाणी नाव आहे AGCT. अमेरिकेने या ठिकाणी काही कसोट्या घेतल्या तर त्यापैकी AGCT कसोटी होती. 35वा प्रश्न आहे. परिकथा किंवा पुराणातील काही कथा कोणत्या प्रकारच्या कल्पनेवर आधारित असतात? नंबर 1 अनुकरणात्मक कल्पना, नंबर 2 व्यावहारिक कल्पना, नंबर 3 सौंदर्यनिष्ठ कल्पना, नंबर 4 स्वैर किंवा अनिर्बंध कल्पना. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे स्वैर किंवा अनिर्बंध कल्पना. या परिकथा किंवा पुराणातील कथा ज्या असतात तर या सगळ्या कथा स्वैर स्वरूपाच्या किंवा अनिर्बंध कल्पनेच्या स्वरूपाच्या असतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया 36वा. कल्पनेच्या संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? नंबर 1 कल्पना ही विचार प्रक्रियेचे एक प्रमुख अंग असते. नंबर 2 कल्पना ह्या केवळ पूर्व अनुभवांवरच अवलंबून असतात. नंबर 3 कल्पना सुचताना बऱ्याच वेळेस प्रतिमांचा उपयोग होतो. नंबर 4 काही कल्पनांचा वास्तवाशी देखील संबंध नसतो. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय जो आहे असत्य विधानाचा तो आहे कल्पना ह्या केवळ पूर्व अनुभवांवरच अवलंबून असतात. असं काही नाहीये की वेगवेगळ्या कल्पना सुद्धा पूर्वानुभव नसताना सुद्धा त्या ठिकाणी सुचू शकतात. त्यामुळे हे विधान जे आहे कल्पनेच्या बाबतीतलं ते असत्य आहे. त्याच्यानंतर 37वा प्रश्न आहे. विचार प्रक्रिया म्हणजे मानसशास्त्रीय वस्तू संबंधीची मानसिक प्रक्रिया होय. ही विचार प्रक्रियेची व्याख्या कोणत्या तज्ञाची वा तज्ञांची आहे? नंबर 1 JB रॉस,
नंबर 2 टेरिपेज व थॉमस, नंबर 3 नॉर्मन मर, नंबर 4 क्रो आणि क्रो. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे जेबी रॉस. जेबी रॉस यांची व्याख्या आहे की विचार प्रक्रिया म्हणजे मानसशास्त्रीय वस्तू संबंधीची मानसिक प्रक्रिया होय. त्याच्यानंतर 38वा प्रश्न आहे, संकल्पना म्हणजे डॅडॅश या बाबीचे सामान्यीकरण होय. नंबर 1 कल्पना, नंबर 2 अवबोध, नंबर 3 संवेदना, नंबर 4 प्रतिमा. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे अवबोध. संकल्पना म्हणजे अवबोधाचे सामान्यीकरण होय. त्याच्यानंतर 39वा प्रश्न आहे, शिक्षकाने विविध संज्ञा वापरताना, उदाहरणे देताना विद्यार्थ्यांच्या मानसिक व तसेच त्याच्या सभोवतालच्या परिसराचा विचार का करावा. पर्याय असे आहेत, नंबर 1 शिक्षकाचे अध्यापन चांगले व्हावे म्हणून, नंबर 2 विद्यार्थ्यांना अवबोध होण्यासाठी पूर्वानुभवांची गरज असते म्हणून, नंबर 3 विद्यार्थ्याची माहिती शिक्षकाला असावी म्हणून, नंबर 4 विद्यार्थ्यांना अध्ययनात अभिरुची निर्माण व्हावी यासाठी. या ठिकाणी करेक्ट पर्याय दुसरा आहे, विद्यार्थ्यांना अवबोध होण्यासाठी पूर्वानुभवांची गरज असते म्हणून शिक्षकाने विविध संज्ञा वापरताना किंवा उदाहरणे देताना विद्यार्थ्यांच्या मानसिक व तसेच त्याच्या सभोवतालच्या परिसराचा विचार या ठिकाणी केला पाहिजे. त्याच्यानंतर लास्ट 40वा प्रश्न असा आहे की इसवी सन 1957 मध्ये कोणी निर्भयतेचे किंवा सर्जनशीलतेचे घटक निश्चित करण्याचा प्रयत्न केला. नंबर 1 गिलफोर्ड, नंबर 2 टर्मन, नंबर 3 ड्रेवडल, नंबर 4 पियाजी. तर या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे गिलफोर्ड. तर गिलफोर्ड यांनी इसवी सन 1957 मध्ये निर्णायकता, ज्याला आपण सर्जनशीलता असं म्हणतो, ते सर्जनशीलतेचे घटक निश्चित करण्याचा प्रयत्न केला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करा, चॅनलला व्हिजिट करा आणि मागचे व्हिडिओ सुद्धा पहा. धन्यवाद. थँक्यू.